नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सेतू अभ्यासक्रम अभ्यासत असताना घटक चाचणी क्रमांक 1 आणि 2 यापूर्वी सोडवलेल्या आहेत. घटक चाचणी 2 नंतर आपण कृतीपत्रिका क्रमांक 17 आज पाहणार आहोत. सकाळच्या ऑनलाईन तासामध्ये आपण याचा थोडासा झूम मीटिंगद्वारे अभ्यास केलेला आहे, परंतु काही विद्यार्थी झूम मीटिंगला उपस्थित नसल्यामुळे आपण त्यांच्यासाठी हा थोडासा व्हिडिओ तयार करत आहोत. आता पहा, आपण इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 7वीला द्रव्य, मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांच्या संज्ञा ह्या अभ्यासलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बघा, इयत्ता 7वीला आपण अभ्यासताना द्रव्य म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. आता द्रव्य कशाला म्हणतो आपण? तर द्रव्य म्हणजे पदार्थ. म्हणजे इयत्ता 5वी आणि 6वीला आणि 7वीला तुम्ही द्रव्याच्या अवस्था, द्रव्याचे गुणधर्म म्हणजे पदार्थाचे गुणधर्म अभ्यासलेले आहेत. या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला 7वीच्या अभ्यासक्रमावरतीच जो प्रकरण 14 आहे इयत्ता 7वीला मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे याच्यावरती आधारित ही कृतीपत्रिका सोडवायची आहे. आता ह्याच्यामधून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर द्रव्य म्हणजे काय, मूलद्रव्य म्हणजे काय आणि मूलद्रव्यांना संज्ञा कशा दिल्या जातात, त्या संज्ञा वापरतात कसे, याविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. आता अध्ययन निष्पत्ती याच्यामध्ये दाखवलेली पहा की आपल्या दैनंदिन वापरांचे स्वरूप, गुणधर्म, अवस्था व त्यांचे होणारे परिणाम याबाबतची माहिती स्पष्ट करता येते. यातून आपल्याला अध्ययन निष्पत्ती होणार आहे. त्यानंतर आता आपण लक्षात काय घ्यायचे की द्रव्य म्हणजे काय. आता द्रव्य म्हणजे काय, तर इयत्ता 6वीला तुम्ही अभ्यासलं होतं की वस्तू ज्यापासून तयार होते, सर्वसाधारण ज्या पदार्थापासून तयार होते किंवा ज्यापासून तयार होते त्याला आपण द्रव्य म्हणतो. मग आता उदाहरणार्थ आपण लाकडापासून तयार होणारी एखादी वस्तू पकडली, म्हणजे खुर्ची असेल, टेबल असेल किंवा आणखीन एखादी वस्तू असेल, बॅट असेल. आता ह्या ज्या वस्तू आहेत ह्या कशापासून तयार झाल्या, तर पदार्थापासून. म्हणजेच लाकूड या ठिकाणी हा काय झाला, पदार्थ झाला, म्हणजेच द्रव्य झालं. मग आता ह्या पदार्थाला किंवा द्रव्याला किंवा हे कशी बनली असतात, तर आपण कशामुळे ओळखतो त्याला द्रव्य किंवा पदार्थ म्हणतो. तर इयत्ता 6वीच्या अभ्यासक्रमामध्ये तुम्ही अभ्यासलं होतं की पदार्थ किंवा द्रव्य हे सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. त्यांना वस्तुमान असते, आकारमान असते. त्याचप्रमाणे आता पहा, जसं आपण वस्तूचे गुणधर्म पाहिले म्हणजे द्रव्याचे गुणधर्म पाहिले, त्याचप्रमाणे ते द्रव्याचे गुणधर्म पाहत असताना आपण इयत्ता 6वीला काही प्रयोग केले होते बघा, की एका ग्लासमध्ये काठोकाठ पाणी भरले होते आणि त्याच्यामध्ये एक दगड टाकला होता. त्यावरून काय लक्षात आलं होतं आपल्याला की त्या दगडाच्या वस्तुमाना एवढं पाणी बाहेर पडलं होतं. याचा अर्थ काय की पदार्थाला किंवा द्रव्याला वस्तुमान असते. त्याचप्रमाणे खडू किंवा कोळसा एखाद्या पृष्ठभागावर घासला असता बारीक बारीक कण बाहेर पडताना दिसतात. यावरून मी काय समजलं आपल्याला की पदार्थाला किंवा द्रव्याला जे वस्तुमान आहे त्याचप्रमाणे ते सूक्ष्म कणांनी बनलेले असतात आणि त्यांना आकार व रचना देता येते. म्हणजे उदाहरणार्थ आपण लाकूड घेतलं उदाहरण, लाकूड काय झाला, पदार्थ किंवा द्रव्य. मग ह्या लाकडापासून आपण वेगवेगळ्या वस्तू बनवतो, म्हणजे त्याला आकार किंवा रचना देता येते आपल्याला. त्याचप्रमाणे आता वस्तुमान व आकारमान हे द्रव्याचे 2 महत्त्वाचे गुणधर्म आपण बघितले. तर निसर्गात आढळणारी काही द्रव्ये शुद्ध स्वरूपात असतात बघा. शुद्ध म्हणजे काय की त्याच्यामध्ये एकच घटक असतो, फक्त इतर घटक नसतात. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्यामध्ये तुम्हाला सोने, हिरा, पाणी, चुनखडी अशी काही द्रव्ये आहेत की ती एकाच घटकापासून बनलेली आहेत. आता त्याच्यामध्ये बघा मूलद्रव्य हा भाग बघणार आहोत आपण. आता मूलद्रव्य म्हणजे काय किंवा आता मूलद्रव्य म्हणजे काय, तर सर्वच पदार्थ अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. पदार्थाचे लहान कण म्हणजे रेणू. तर ज्या पदार्थाच्या रेणूमध्ये एकाच प्रकारच्या अणू असतात त्याला आपण मूलद्रव्य म्हणतो. म्हणजे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेल्या घटकाला आपण मूलद्रव्य असं म्हणतो. तर आता 7वीच्या अभ्यासक्रमावरती आपल्याला सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत
आपल्याकडे 118 मूलद्रव्यांची नोंद आहे, म्हणजे तशी 120 आहेत, परंतु 2 मूलद्रव्यांचं आणखी त्याला समाविष्ट केलेले नाही, त्यामुळे 118 मूलद्रव्ये आहेत. त्यापैकी 92 मूलद्रव्ये हे निसर्गामध्ये मूळ स्वरूपात सापडलेली आहेत आणि त्यानंतरची मूलद्रव्ये आहेत ते प्रयोगशाळेमध्ये तयार केलेली आहेत. आता ह्या मूलद्रव्यांची काय गुणधर्म आहेत? आता मूलद्रव्ये कशाला म्हणलो आपण की सूक्ष्म कणांनी बनलेले आहेत, एकाच घटकांनी बनलेले आहेत आणि मूलद्रव्याच्या अतिसूक्ष्म कणाला आपण अणू असं म्हणलो होतो आणि अनेक म्हणजे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेल्या घटकाला आपण मूलद्रव्य असं म्हटलं होतं. आता मूलद्रव्य याचे काय गुणधर्म आहेत? जसं आपण द्रव्याचे गुणधर्म बघितले की त्याला वस्तुमान असते, आकारमान असते, रचना देता येते, ते सूक्ष्म कणांनी बनलेले असतात. हे गुणधर्म आपण पदार्थाचे किंवा द्रव्याचे बघितले. तसे मूलद्रव्याचे काही गुणधर्म आहेत. काय पहिला गुणधर्म काय आहे की मूलद्रव्यांचे विघटन करता येत नाही किंवा तो पदार्थ वेगळा करता येत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपण सोने हे मूलद्रव्य घेतले तर सोने हा एकच अणूपासून बनलेला घटक आहे, म्हणजे मूलद्रव्य आहे, तर त्याचं विघटन करता येत नाही. किंवा त्यातला पदार्थ वेगळा करता येत नाही, कारण मूळच तो एकच पदार्थ आहे, त्यामुळे त्यातला घटक वेगळा करता येत नाही. मूलद्रव्यांचे लहानात लहान कण हे एकाच प्रकारचे अणूंचे बनलेले असतात. म्हणजे आपण सोन्याचे कितीही सूक्ष्म कणामध्ये रूपांतर केलं, अनेक प्रकारे त्याचं कणामध्ये रूपांतर केलं, तर ते एकाच प्रकारचे कण असतात, म्हणजे एकच गुणधर्म दाखवणार त्याचे कणांचे. त्यानंतर पुढचा गुणधर्म जो आहे तो प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान व आकारमान वेगवेगळे असते. म्हणजे प्रत्येक मूलद्रव्यातील अणूंचे वस्तुमान व आकारमान वेगवेगळे दाखवणार. आता याचा थोडासा काही आपला अभ्यास इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे, त्यावेळेस आपण जरूर तो करू. आता निसर्गात अशी वेगवेगळी मूलद्रव्ये आढळतात, त्यांची गुणधर्म सुद्धा मूलद्रव्ये आढळतात, त्यांची गुणधर्म सुद्धा वेगवेगळे असतात. आता त्यापैकी पहा, आपण पदार्थाच्या अवस्था इयत्ता 6वीला बघितल्या होत्या, 3 अवस्था पदार्थाच्या, त्यामध्ये स्थायू, द्रव आणि वायू. आता स्थायू म्हणजे घन अवस्था, द्रव म्हणजे लिक्विड अवस्था आणि त्यानंतर वायू ही गॅसियस स्टेटमध्ये पाहतो आपण. तर इयत्ता 8वीपर्यंत आपल्याला 3च अवस्था अभ्यासायला आहेत. इयत्ता 9वीला परत एक अवस्था वाढते, त्यावेळेस त्याचा अंतर्भाव किंवा त्याचा आपला अभ्यास करता येईल. आता पदार्थाच्या 3 अवस्थेपैकी आपण पाहिलं तर स्थायू, द्रव आणि वायू. आता स्थायू अवस्थेमध्ये काय, तर काही गुणधर्म पदार्थ आपण पाहिले तर लाकूड, माती, दगड, सोने, चांदी, पितळ यांचा समावेश होतो. तर द्रव अवस्थेमध्ये जर बघितलं आपण तर पेट्रोल, डिझेल, रॉकेल, दूध या घटकांचा किंवा या पदार्थांचा समावेश होतो. तर वायू अवस्थेमध्ये बघितलं आपण तर जसे वायू आहेत ऑक्सिजन, नायट्रोजन, क्रिप्टॉन, झेनॉन, निऑन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड या वायूंचा समावेश होतो. म्हणजे आपण त्याला वायू अवस्थेतील पदार्थ असं म्हणू शकतो. आता हे झालं पदार्थाच्या अवस्थेवरून त्यांचे प्रकार, काही उदाहरणं. आता त्यानंतर आपल्याला मूलद्रव्यांचे वर्गीकरण करत असताना इयत्ता 6वीलाच आपण मूलद्रव्यांचे गुणधर्म म्हणजे पदार्थाचे गुणधर्म पाहिले होते पहा. तर त्यामध्ये आपण मूलद्रव्याचं वर्गीकरण करत असताना त्याला काही निकष लावले होते किंवा गुणधर्म पाहिले होते. त्याच्यामध्ये पहिला गुणधर्म पाहिला होता आपण की पदार्थांचा कठीणपणा, चकाकी, नंतर नादमयता, तन्यता, वर्धनीयता असे काही गुणधर्म बघितले होते. मग आता हे गुणधर्म कशामध्ये आढळतात? तन्यता, वर्धनीयता किंवा चकाकी किंवा नादमयता. तर हे धातू या प्रकारामध्ये आपण पाहिले की धातूंना तन्यता असते, धातूंना चकाकी असते. म्हणजे उदाहरणार्थ सोने घेतलं तर सोन्याला काय असते? कठीणपणा आहे, थोडासा चकाकी असते. नंतर लोखंडाचं उदाहरण घेतलं त्यामध्ये आपल्याला नादमयता असते, म्हणजे आपल्या शाळेची घंटा जी आहे ती लोखंडाची आहे, म्हणजे नाद, आवाज निर्माण होतो त्याच्यातून. त्यानंतर तार तयार करता येते आपल्याला, म्हणजे तन्यता गुणधर्म आहे. त्यानंतर वर्धनीयता म्हणजे त्यापासून आपल्याला पत्रा तयार करता येतो. तसं काही या पदार्थामध्ये काय केलंय मूलद्रव्यांच्या की त्याच्यापासून आपल्याला हे सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. परंतु काही पदार्थामध्ये किंवा मूलद्रव्यामध्ये हे गुणधर्म नसतात, याचे विरुद्ध गुणधर्म असतात. उदाहरणार्थ आपण सल्फर बघितलं, गंधक ज्याला म्हणतो आपण, ते कसं असतं? एकदम ठिसूळ असतं, त्याला चकाकी नसते. त्यानंतर आपण कोळसा बघितला तर कोळशाला काय आहे? चकाकी नसते, ठिसूळ असतो. म्हणजे त्याच्यावर जर हातोडा आपण मारला तर काय होणार? तो कोळसा फुटणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला ठिसूळपणा आहे, कठीणपणा नाहीये. आणि त्याला आपण किती वेळ तर नाद त्यातून निर्माण होणार नाही, म्हणजे आवाजाची निर्मिती होणार नाही.
किंवा कोळशेची आपण तार तयार करू शकत नाही. म्हणजे धातू आणि अधातूंचे गुणधर्म भिन्न आहेत. परंतु मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना हे जसे आपण बघितले धातूचे गुणधर्म, अधातूंचे गुणधर्म, तसेच आणखी एक घटक आहे त्याला आपण धातू सदृश्य म्हणतो. म्हणजे काय तर ते धातूचे काही गुणधर्म दाखवतात आणि अधातूचे काही गुणधर्म दाखवतात आणि त्याला आपण धातू सदृश्य असं म्हणतो मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना. म्हणजे आपण मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलंय. जसं इथं पहा तुमच्या स्क्रीन दिसत असेल तुम्हाला, तर मूलद्रव्यांचं वर्गीकरण करत असताना धातूमध्ये लोह, पारा, तांबे अशी काही उदाहरणं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे अधातूमध्ये फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन याची उदाहरणं दिलेली आहेत. त्याचप्रमाणे धातू सदृश्यमध्ये आर्सेनिक आणि सिलिकॉन याची उदाहरणं दिलेली आहेत. म्हणजे सौर ऊर्जेच्या ज्या प्लेट असतात त्याच्यामध्ये ह्या सिलिकॉनच्या पट्ट्यांचा वापर केला जातो. म्हणजे हे धातू सदृश आहे. म्हणजे त्याला चकाकी पण आहे आणि थोडासा कठीणपणा पण आहे, परंतु ते धातू सदृश्यमध्ये मोडते. आता मूलद्रव्यांच्या संज्ञा हाही भाग तुम्ही आता 7वीलाच बघितलेला आहे बघा. आता मूलद्रव्यांच्या संज्ञा म्हणजे काय. आता आपण मूलद्रव्य बघितलं, द्रव्य बघितलं. आता मूलद्रव्यांच्या संज्ञा कशा लिहितात किंवा त्या कशा वापरल्या जातात याचा थोडासा आपल्याला, जसं की आपण पाहिलं की निसर्गामध्ये हे मूलद्रव्य आढळतात, तसं ह्या मूलद्रव्यांना संक्षिप्त नावे दिली जातात. त्याला आपण मूलद्रव्याच्या संज्ञा म्हणतो. म्हणजे काय तर ह्या मूलद्रव्यांची जी लिहिण्याची पद्धत आहे ती मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत बेर्जेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली आणि त्याच्या पद्धतीनुसार मूलद्रव्यांचं इंग्रजी जे अक्षर आहे पूर्ण, म्हणजे उदाहरणार्थ आपण हायड्रोजन हे एक मूलद्रव्य घेतलं तर हायड्रोजन हे लिहित असताना त्याच्यामधलं पहिलं कॅपिटल अक्षर घ्यायचं, त्या मूलद्रव्याची संज्ञा ती. मग कधी कधी काय होतं की समान मूलद्रव्यांना समान नाव, म्हणजे काही वेगवेगळ्या मूलद्रव्यांना नावं समान येतात. म्हणजे पहिलं अक्षर कॅपिटल समान येत असेल तर त्याच्या पुढचं स्मॉल लेटर, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या पाठ्यपुस्तकात दाखवले बघा की समजा उदाहरणार्थ आपण नायट्रोजन याला एन घेतला कॅपिटल, तर त्याच्या पुढं नायट्रोजन एन कॅपिटल घेतला, पण निकेल या मूलद्रव्याची सुद्धा संज्ञा लिहिताना मग एन इन कॅपिटल, पण मग दोन्ही मूलद्रव्याचा फरक कळणार नाही. त्यामुळे काय केलंय त्याच्या पुढचं अक्षर म्हणजे स्मॉल लेटर पुढचं घेतलं जातं आणि ती संज्ञा दर्शवली जाते. आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये 7वीच्या हे काही संज्ञा दिल्या होत्या पहा त्याच्या नावावरून. पण काही वेळा काय होतं की हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि निऑन असे जे संज्ञा लिहिलेले आहेत त्या अक्षरांच्या पुढं, पण काही वेळा काय होतं समान दोन्ही मूलद्रव्यांच्या समान नावं आल्यामुळं काही वेळा आपल्याला त्याचं लॅटिन नाव सुद्धा वापरावं लागतं की जेणेकरून ते आपल्याला ओळखता यावेत. म्हणजे थोडक्यात काय तर मूलद्रव्य तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांच्या संज्ञा याचा अभ्यास केलेला आहे. आता आपण संमिश्र म्हणजे काय, आता यापूर्वी बघितलं आपण. संयुग म्हणजे काय तर 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या संयुगातून तयार होणाऱ्याला आपण संयुग असं म्हणतो. त्याचप्रमाणे संमिश्र म्हणजे सुद्धा काय की 2 किंवा अधिक धातूंच्या किंवा अधातू किंवा धातू यांच्या एकजीव समांगी मिश्रणाला आपण, म्हणजे 2 किंवा अधिक धातूंच्या किंवा धातू व अधातूंच्या एकजीव समांगी मिश्रणाला आपण संमिश्र असं म्हणतो. आता हे संमिश्राचं उदाहरणामध्ये दिलेलं आहे की घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड व कार्बन आणि क्रोमियम निकेल यापासून ती बनवलेली असतात. म्हणजे स्टेनलेस स्टील हे एक संमिश्र आहे. त्यानंतर पोलाद, पितळ किंवा 22 कॅरेटचे सोने ही काही संमिश्राची उदाहरणं आहेत. आता ह्या सगळ्या कृतीपत्रिकेच्या आपल्या अभ्यासक्रमावरून आपल्याला ही कृतीपत्रिका पूर्ण करायची आहे किंवा सोडवायची आहे. आता त्याच्यामध्ये पहा खाली, आता आपला सराव करूया म्हटलंय बघा. त्याच्यामध्ये खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. आता याच्यामध्ये पहा पहिला प्रश्न काय दिलाय, पहिला प्रश्न दिलाय बघा की दिलेल्या गटातील वेगळा घटक शब्द ओळखा. आता दिलेल्या याच्यामधून वेगळा घटक ओळखा म्हटले. आता पहिला काय दिलाय कार्बन, सल्फर, सिलिकॉन आणि क्लोरीन याच्यामधून वेगळा घटक ओळखायचा आहे. आता जर पहिला आपण वेगळा घटक ओळखत असताना यामध्ये कार्बन काय आहे किंवा कार्बन, आता यामध्ये आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे पहा कार्बन, सल्फर, सिलिकॉन आणि क्लोरीन. आता याच्यामध्ये जर उदाहरण पाहिलं आपण तर कार्बन, सल्फर आणि क्लोरीन हे अधातू आहेत आणि
सिलिकॉन हे धातू सदृश्य आहे, म्हणजे या ठिकाणी आपला वेगळा घटक शोधताना काय करावं लागेल, आपल्याला हा सिलिकॉन वेगळा घटक काढावा लागेल. म्हणजे यामध्ये आपण सिलिकॉन हा वेगळा घटक काढू. त्याचप्रमाणे आता खाली पहा, संमिश्राची काही उदाहरणं दिलीत बघा. म्हणजे पाणी, सरबत, लोखंड, पोलाद, कोळसा, हवा, मीठ, तांबे, पितळ, माती यामधील मिश्रणे कोणती. आता मिश्रणे काय तर समांगी आपण पाहिलं 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या संयोगातून तयार होणारं किंवा धातू अधातू यांच्या समांगी मिश्रणातून तयार होणारं. आता ह्याच्यामध्ये बघा पाणी, सरबत, लोखंड, पोलाद, कोळसा ह्याचं काय करायचे, वर्गीकरण करत असताना आपल्याला मिश्रणे कोणती तेवढीच लिहायची फक्त. मग त्यामध्ये पाणी जर पाहिलं तर आपण हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन याचं काय आहे, संयुग आहे, म्हणजे थोडक्यात मिश्रण आहे की नाही, हे संयुग आहे. त्यानंतर सरबत काय आहे तर मिश्रण आहे. कसं मिश्रण आहे तर पहा, त्यामध्ये आपण पाणी, त्यानंतर लिंबू, त्यानंतर साखर, मीठ याचं काय करतो आपण, एकजीव करतो सगळे घटक हे, आणि त्याला आपण सरबत असं म्हणतो. म्हणजे असे तुम्ही या ठिकाणी काय करायचे, मिश्रणे वेगळी करायची आहेत. त्याचप्रमाणे खाली बघा सी या इंग्रजी अक्षरापासून सुरू होणाऱ्या मूलद्रव्यांची नावे लिहून त्यांच्या संज्ञा लिहायच्या. तर वरच्या तक्त्यामध्ये तुम्हाला मूलद्रव्यांची नावं आहेत आणि सी अक्षरापासून तयार होणारी जी मूलद्रव्ये असतील त्यांची नावं लिहायची. उदाहरणार्थ क्लोरीन आहे, कॉपर आहे, हे ना, याची नावं तुम्ही लिहिली तरी काय हरकत नाही. त्यानंतर पहा अशी तुम्ही उदाहरणं आणि अनेक लिहू शकता, हरकत नाही. नंतर तिसरा प्रश्न आहे बघा, हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणती, त्यांच्या संज्ञा. आता हवेमध्ये असणारी मूलद्रव्ये कोणकोणती असणार तर जी वायूमध्ये आहेत, मग क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, निऑन आहे, ऑर्गॉन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, नायट्रोजन आहे, यांची तुम्ही काय करायची, हे मूलद्रव्यांची नावं लिहायची. त्याचप्रमाणे त्यांच्या संज्ञा सुद्धा लिहायच्यात आहे, तर त्या तुम्ही लिहू शकता, काय अडचण नाही. त्यानंतर चौथा प्रश्न आहे तोही याच प्रकारे आपण सोडवायचा आहे. त्यानंतर ही एक सारणी आहे ती पूर्ण करायची आहे. त्यामध्ये संमिश्र आणि घटक मूलद्रव्ये असं दिलेली सारणी. तर ही स्टेनलेस स्टीलचं एक उदाहरण दिलंय बघा. त्यामध्ये स्टेनलेस स्टील हे संमिश्र आहे, तर ते कशापासून बनवले किंवा त्याच्यामध्ये कोणकोणती घटक मूलद्रव्ये आहेत तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी लोखंड, कार्बन, क्रोमोनियम आणि निकेल यांचं ते काय संमिश्र आहे. तर अशा मूलद्रव्ये आणि संज्ञा यांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आपण हे छान प्रकारे सोडवा, कृतीपत्रिका आपण छान प्रकारे सोडवा. काय अडचण असेल तर दीक्षा ॲप त्याचे लिंक खाली दिलेले आहेत, त्याचा आपण जरी अभ्यास केला तरी चालेल. धन्यवाद. मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट. मुलांनो, आपण पाहिले की पदार्थ हे बारीक बारीक कणांनी बनलेले असतात. पदार्थांचे हे अतिसूक्ष्म कण म्हणजेच रेणू असतात, आणि ज्या पदार्थांच्या रेणूंमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. थोडक्यात एकाच प्रकारच्या अणूंचा बनलेला रासायनिक पदार्थ म्हणजे मूलद्रव्य होय. आजपर्यंत एकूण 118 मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यापैकी 92 मूलद्रव्ये निसर्गात आढळतात आणि 26 मूलद्रव्ये ही मानवनिर्मित आहेत. या मूलद्रव्याचे विघटन म्हणजेच आणखी छोटे भाग करता येत नाहीत. असे जर विघटन केलेच तर त्यापासून वेगळा पदार्थ मिळत नाही. कोणत्याही मूलद्रव्याचे कण हे एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेले असतात. असा हा अणू जरी आपल्याला डोळ्यांनी दिसत नसला तरी असे कोट्यावधी अणू एकत्र आले की त्याचे आकारमान सहज दिसू शकते. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूचे वस्तुमान व आकारमान निरनिराळे असते. हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, लोह, पारा, तांबे ही काही महत्त्वाची नैसर्गिक मूलद्रव्ये आहेत. हवेत हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, अर्गॉन, क्रिप्टॉन व झेनॉन ही मूलद्रव्ये असतात. यातील ऑक्सिजन हा निसर्गात वायुरूपात आढळतो. ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असलेला ऑक्सिजनचा रेणू तयार होतो. म्हणून हवेमध्ये ऑक्सिजन नेहमी रेणू स्वरूपात आढळतो. अणू जसे डोळ्यांनी दिसत नाहीत तसेच रेणू देखील डोळ्यांनी दिसत नाहीत. आता तुम्हाला वाटेल की कार्बन डायऑक्साईड पण हवेतच वर असतो, मग त्याचे नाव का नाही घेतले? तर कार्बन डायऑक्साईड हे मूलद्रव्य नसून संयुग आहे. कारण कार्बनचा 1
आणि ऑक्सिजनचे 2 रेणू यांनी मिळून कार्बन डायऑक्साईडचा रेणू तयार होतो. या सर्व मूलद्रव्यांचे अणू हे वेगवेगळे असतात. त्यांच्यातील अणूंच्या संख्येवरून मूलद्रव्याची रचना ठरत असते. म्हणूनच अणूच्या या रचनेनुसार त्या मूलद्रव्यास त्याचे गुणधर्म प्राप्त होतात. मुलांनो, आता आपण प्रयोग करूया. त्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यावर झाकण ठेवून उकळी येईपर्यंत पाणी तापवून घ्या. आता झाकणाच्या आतील बाजूस पहा. आपल्याला भांड्यात पाणी उकळत असल्याने त्यातून वाफा निघताना दिसतात आणि ही वाफ झाकणाच्या आतल्या बाजूला जमा होऊन ती पुन्हा पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपात दिसते. आता पहा, जर आपण फवारणीच्या पंपात पाणी भरून फवारा उडवला तर पाण्याचे फवारे उडतात. हे पंपातील पाण्याचे फवारे हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असल्याने ते आपल्याला दिसत सुद्धा नाहीत. म्हणजेच ज्याप्रमाणे वाफेतील पाण्याचे कण किंवा फवाऱ्यातील पाण्याचे कण हे अतिसूक्ष्म कणांनी बनलेले असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांनी बनलेला असतो. धातू, अधातू, धातुसदृश आणि संमिश्रे. आतापर्यंत आपण मूलद्रव्यांची माहिती जाणून घेतली. या मूलद्रव्यांचे 3 भागात वर्गीकरण केले आहे, ते म्हणजे धातू, अधातू आणि धातुसदृश. यांची आता आपण माहिती घेऊ. धातू, ज्या मूलद्रव्यांमध्ये वर्धनीयता, तन्यता, विद्युतवाहकता, उष्णतावाहकता, घनता, चकाकी, नादमयता हे गुणधर्म असतात, अशा मूलद्रव्यांना धातू असे म्हणतात. उदाहरणार्थ लोह, सोने, चांदी हे धातू आहेत आणि ते आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. तसेच धातू हे मूळ पदार्थापासून बनलेले असतात, म्हणून ती मूलद्रव्ये आहेत. अधातू, ज्या मूलद्रव्यांमध्ये वर्धनीयता, तन्यता, विद्युतवाहकता, उष्णतावाहकता, घनता, चकाकी, नादमयता हे गुणधर्म नसतात, त्या मूलद्रव्यांना अधातू असे म्हणतात. उदाहरणार्थ फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ब्रोमिन हे अधातू आहेत. धातुसदृश, ज्या मूलद्रव्यात काही प्रमाणात धातू व काही प्रमाणात अधातूंचे गुणधर्म दिसतात, त्या मूलद्रव्यांना धातुसदृश असे म्हणतात. उदाहरणार्थ आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम इत्यादी. संमिश्रे म्हणजेच अलॉय, काही धातू शुद्ध स्वरूपात वापरताना अडचणी येतात. उदाहरणार्थ शुद्ध लोखंड हवेत गंजते. शुद्ध सोने अतिशय मऊ असते, ते लगेच वागते. अशा धातूंमध्ये एक किंवा अधिक मूलद्रव्ये मिसळून मूळ धातूंचा गुणधर्म बदलतात. या धातूंच्या मिश्रणास संमिश्र म्हणजेच अलॉय असे म्हणतात. उदाहरणार्थ पितळ, पोलाद, 22 कॅरेट सोने ही काही संमिश्रे आहेत.